नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. चिप्पीचं उद्घाटन निमंत्रित लोकांमध्येच होणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. तर एकही अधिकारी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही, वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेचा इशारा. आणि विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आता पाहूया सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम नसून निमंत्रित लोकांसाठीच असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. चिप्पी येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत, पाहूयात. 9 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्ते आणि एव्हिएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमान वाहतुकीचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कशी असणार आहे, कशा पद्धतीनं कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रम कुठे होणार आहे, या संदर्भातला आढावा मी आत्ताच सगळ्या प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी घेतला. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे विमान जे आहे ते किती वाजता सुटणार आहे, त्याचा रेट किती आहे, त्याचे दर किती आहेत, हे सगळं आता डिस्प्ले झाले. त्याच्यामुळे आता सिंधुदुर्गवासियांना जे विमानतळ अपेक्षित होते त्याची सुरुवात 9 तारखेला होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, ज्योतिरादित्य शिंदे असतील, अन्य मंत्रिमंडळातील काही मंत्री असतील, काही केंद्रीय मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, पत्रकार असतील, या कार्यक्रमाला सोयीस्कररित्या त्यांना कशा पद्धतीनं त्रास न होता कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल, त्यांना ठेवता येईल, या संदर्भात देखील आमची चर्चा झाली. या जिल्ह्यातले काही प्रमुख मंडळी जी आहेत त्यांना देखील निमंत्रित म्हणून बोलवण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. परंतु मला स्पष्ट सांगितलं पाहिजे की हा जो कार्यक्रम आहे हा जाहीर कार्यक्रम नाही आहे, हा निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना हा कार्यक्रम बघायचा आहे, ज्यांना ज्यांना याची उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी यूट्यूबवरनं आणि फेसबुक लाईव्हद्वारा या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. जबरदस्तीची वसुली तात्काळ थांबावी अशी मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शिवाय ग्राहकांशी उद्धटपणे वागणारे अधिकारी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही तसा इशारा शिवसेनेनं दिलाय. पण शिवसेनेनं मालवण वीज वितरणावरती दिलेली धडक. महत्वाचं म्हणजे मी सुद्धा घेतलेला अनुभव आहे. तुमचे वारंवार जे येतात ते अशा पद्धतीची उत्तरं देतात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आमच्यावरती चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांना काही बोलत नाही. या घरात चहा प्या आणि जा म्हणून सांगतो, परंतु हे खूप चुकीचं आहे. याच्या पुढे असं कधीही सहन केलं जाणार नाही. या पाटील मॅडम जेव्हा 2 ते 5 झालं तेव्हा सगळे ग्रामस्थ आले होते. पाटील मॅडम जायला तयार नव्हत्या, तेव्हा मी त्या सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की मॅडम नवीन आहे, त्यांना सांभाळून घेऊन जा, सांभाळून पुन्हा आणून देते. मॅडम गाडीत पण बसायला तयार नव्हत्या. पण एवढं आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला सहकार्य करतो आणि तुमचं जर सहकार्य आम्हाला नसेल तर काय उपयोग आहे? एवढं सगळं आम्ही तासभर तुमच्याकडे बसलोय, तासभरानंतर पण तुम्ही सांगताय की तुमचे अधिकारी
होते. हे बघा, आम्हाला काही ऐकायचं नाही. आतापर्यंत आमचे सगळे जेट्स पदाधिकारी बोलले, आम्ही काही बोललो नाही महिला. पण आता यांना सगळ्यांना बाजूला ठेवणार आणि आम्ही पुढे येणार आणि आम्ही मागायला सुरुवात करणार. आणि यानंतर मालवण तालुका असेल किंवा मालवण शहर असेल, तुमचा कुठलाही कुठल्याही लेडीजशी किंवा कोणाशी जर उद्धटपणे बोलला असेल तर तू मार खाल्ल्याशिवाय तिथून पुढे जाणार नाही. हे लक्षात घ्या. सांगत तरी हरकत नाही. केशी पडले तरी आम्ही घाबरत नाही. कारण तुम्ही एवढा वेळ होऊन सुद्धा तुम्ही तेच सांगताय की तुमचे अधिकारी सांगणार ते आम्ही एक्सेप्ट करायचंय. कदापि आम्ही सर सांगा, तुम्हाला कायच अधिकार दिलेले नाहीत का? अधिकारी सांगताय तुम्हाला काय अर्ज तुमच्याकडे दिलेले आहेत मीटर बदलण्यासाठी. स्पष्ट सांगतोय, माझ्या वतीने मी आश्वासन याबाबत देऊ शकत नाही. हो साहेब, आता आता गावात फिरतात त्यांना थांबवा आता. तुम्ही वरिष्ठ हीच आपण कानावर घातली. तुम्ही दिली की नाही सांगा. ₹10,000 गणपतीच्या अगोदर भरला. आता ती काय सांगता, आम्ही मुलात घेऊन गेलेले डॉक्टरकडे. ती आता येऊन काय सांगता, आमच्या बायकोक सांगून गेली आताची आता तुम्ही नाही बिल भरला तर आम्ही लाईट कट करतलो. माका आता मिळाली असताना मी तिका सांगणार असते तू लाईन कट कर, वरती कोणाक ते चढव आणि लाईन कट कर. गणपतीच्या अगोदर ₹10,000 भरला, तर ₹6,000 रनिंग तुमचा बिल दिला. ₹5,000 आता ते बाईन आमच्या बायकोक सांगितले मी भरून घेणार नाही. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या 27 सप्टेंबरच्या भारत बंदला जिल्हा काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पाहूयात.
यावेळी केंद्र सरकारनं केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत, तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष ॲडव्होकेट राघवेंद्र नार्वेकर, NSUI जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, विभावरी सुकी, सच्चिदानंद फुगडे आदी उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11। स्वतःच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येत कलाकार बहुउद्देशीय संघाची स्थापना केली। सर्वसामान्य कलाकारांना त्यांचे हक्क मिळावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी पारंपरिक दशावतारी संघ सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आली। आज आपणास एकच विनंती करू इच्छितोय की कलाकार संघ हा कलाकारांच्या हितासाठी निर्माण झालेला आहे। त्या हिताच्या दृष्टीनं सांस्कृतिक संचालनालयाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती तसेच अनुदान, इतर गोष्टी, वृद्ध कलाकार पेन्शन ह्या संबंधित सर्व गोष्टींची माहिती सविस्तर कलाकारांपर्यंत पोहोचली जावी आणि त्या योग्यकडून मिळणारे मानधन त्याच्या खाती जमा व्हावे। ते ओळखपत्राद्वारे कलाकाराचं ओळखपत्र असावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून कलाकार हा स्वतःचा आत्मनिर्भर होऊ शकतो, स्वतःच्या मागण्या स्वतः मागू शकतो। याच्यासाठी चाललेली ही धडपड आहे। या पत्रकारांच्या माध्यमातून एकच मी मांडू इच्छितो की आजपर्यंत अनेक योजनांना कलाकार उपेक्षित राहिलेला आहे, पण त्याला जर योग्य खऱ्या अर्थानं न्याय मिळायला हवा तर सांस्कृतिक मंत्रालयात असणारी, संचालनालयाच्या ठिकाणी असणारी शिफारस समिती, ज्यावर जशी कलापथक प्रमुखांची निवड होते मंडळाच्या मालकांची, तसे एक सर्वसामान्य कलाकार जो कुठल्याही संस्थेचा सभासद नसतो अशा कलाकाराची तिथं निवड व्हायला हवी। तरच सर्व कलाकारांना तिथं नेमक्या योजना कलावंतांसाठी काय आहेत हे कळू शकेल। तसंच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी वृद्ध पेन्शन समिती, या वृद्ध पेन्शन समितीवर सुद्धा एका सर्वसामान्य दशावतारी कलावंताची निवड व्हावी, जो या संघाच्या माध्यमातून दिला जाईल। त्या कलावंताची तिथं निवड झाल्यानंतर जे वृद्ध कलाकार आहेत त्यांची नक्की ओळख पटवून त्या वृद्ध कलाकारांना त्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून योग्य तो न्याय दिला जाईल। तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी। या आमच्या दशावतारी कलाकार संघाला 1,500 कलाकारांचं आज खऱ्या अर्थानं बहुमत आहे। 800-900 कलाकार सभासद नोंदणी फॉर्म भरून आमच्या समवेत आज आहेत। मग या 1,500 कलाकारांच्या नेतृत्व आज अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांच्याकडे आहे। मग यांनी वेळोवेळी आमदार खासदारांना, आपल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं पाठपुरवठा त्याचा केलेला आहे। ते पाठपुरवठा जर आज त्यांचं गांभीर्यानं जर का त्यांनी लक्ष दिलं असेल तर प्रत्येक दशावतार कलावंताला जे त्यांचं मागणं आहे ते महत्त्वाचं एकच की जी शासनाकडून येऊ घातलेली मदत ही त्यांच्या डायरेक्टली अकाउंटवर वर्गवारी व्हावी, डायरेक्टली अकाउंटवर जमा व्हावी। ही धडपड लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं आवाज उठवून करायला हवी। 1,500 कलाकारांचा संघ त्यांच्याबरोबर कायमसोबत सहकार्यासाठी भावना आपली दाखवी, पण यासाठी लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं आम्हाला साथ द्यायला हवी। तरच सांस्कृतिक संचालनालयातून या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्हाला कलावंतांना न्याय मिळणार, एवढीच माझी एक अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत आहे। कला दिग्दर्शक म्हणून काम करतो आणि आता दशावतारमध्ये गेल्या वर्षभरात म्हणजे 4 महिने मी काम केलं। पहिल्यांदा तुम्हाला मी ही ओळख का सांगितली तर की असा जो आलेख आहे की कोकणच्या रंगभूमीवर काम केलेला माणूस पुढे जाऊन चित्रपटांमध्ये काम करतो, पण तिकडे काम केलेला पुन्हा येऊन इकडे काम करेल याची शाश्वती नाही।
आणि सर्वांना त्याचं कुतूहल होतं की का असं का. तर मला ते नेमकेपणा बघायचं होतं की काय आहे हे काय कसं चालतं सगळं. खूप लहानपणापासून त्याची नाळ जुळलेली आहे. पण बऱ्याचदा असं होतं की आपण बघतो तर तसं नसतं, वेगळं असतं. म्हणून जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तेव्हा कलाकारांना साधारण सरासरी 300 रुपये मानधन असतं. सरासरी काही जणांचं 400 असेल, पण 500 क्वचित. सरासरी 300 रुपये असा हिशोब जरी केला तरी नाटकं वर्षभरात होणारी 100 आणि या 100 नाटकांचे त्यांना मिळणार मानधन. आता या मानधनात स्वतःची ड्रेपरी, कपडे, रंग सगळं स्वतः करायला लागतं. म्हणजे पेटी स्वतः बनवायला लागते आणि तिचा खर्च साधारण आपण मिनिमम 10 ते 15 हजार. पुन्हा त्यांच्या घरापासून ते एकतर मालकांच्या घरापर्यंत गाडीपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवासाचा खर्च हा वर्षभराचा 10,000 धरूया. आता यांच्या हातात काय शिल्लक आहे. आणि या सगळ्यात अख्खा वर्षभराचा खर्च त्यांना करायचा असतो आणि हे केवळ अशक्य आहे, कोणालाही अशक्य आहे. त्यामुळे वेठबिगारी वाढली, कर्ज घेणे प्रकार वाढले. मालकांकडून कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज फेडत ते वर्ष घालवायचं. ते वर्ष घालवत असताना एखादा आजार पण आलं घरात की पुन्हा कर्ज घेणं झालं की तो कायम ओझ्यात दबला गेला. म्हणजे जशी आपण वरती म्हणायचं घाटमाथ्यावरची जी प्रथा होती ती सावकारी, त्याच पद्धतीने इथे दशावतार कलाकारांवरती ही सावकारी पद्धतीची एक पगडा आला आणि त्यामुळे पूर्णपणे त्या ओझ्याखाली दबले गेले कलाकार. आणि त्यामुळे अशी परिस्थिती आली की काही प्रमाणात व्यसनाधीनता सुद्धा आली त्यात आणि यामुळे कलाकाराचं नाव बिघडत गेलं आणि ते कुठेतरी सुधारायला हवं. त्यांच्यात एक जो गैरसमज निर्माण झालेला आहे, आज तो वर्षभर आम्ही गैरसमज ऐकतोय. मी स्वतः अखिल भारतीय टेंडर ट्रस्टच्या वतीनं पंचायत समितीच्या कार्यालयात तिथे ज्यावेळी 50 कलाकारांना एक वाटप करण्यात आलं होतं त्यावेळी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी स्वतः खासदार आमदारांच्या तोंडातून ऐकलेलं एक शब्द आहे की तुम्ही वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, चालक मालक केला, कलाकारांची केला, आणखी काही चालक मालकांनी संस्था स्थापन केल्या. प्रत्येकाची पत्र आमच्याजवळ येत आहे. आम्ही कोणाचं निवेदन घ्यायचं हाच आमचा एक गैरसमज झालेला आहे, असं त्याला एक गैरसमज झालेला आहे. आता आमचा चालक मालक कलाकार यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वादवाद नाही किंवा त्यांच्या विरोधात आम्ही ही आमची संस्था स्थापन केलेली नाही. समोर याला कारण काय असेल तर 2019-20 ह्या साली ज्यावेळी विडंबन ज्यावेळी चालत होतं त्यावेळी काही कलाकार चालक मालक एकत्र आले आणि एकत्र येऊन जे विडंबन होत होतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही लोक करत होते त्यांच्या विरोधात वाचा ज्यावेळी फोडली त्यावेळी साहजिकच कुठेतरी कलाकारात आणि मालकात एक विषय आला. का तर आपण जसं आता या विडंबनासाठी जमलो तसं आपल्या हितासाठी कलाकाराच्या म्हणा, चालकाच्या म्हणा किंवा मालकांच्या म्हणा हितासाठी आपण एकत्र येऊया म्हणून आम्ही MIDC ब्राह्मण मंदिर आहे त्या ठिकाणी चालक मालक कलाकार असे बरेच जण जमलो. 2020 जानेवारीपासून आणि त्यावेळी आम्ही फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी संघ स्थापन केला. चालक कलाकार मालक बहुउद्देशीय संघ असा स्थापन केला. काही दिवसात तो आमचा रजिस्टर होणार होता आणि कोरोनाची महाकाळ आमच्यावर निर्माण झाली. ती ज्यावेळी निर्माण झाली ते 18 मार्च रोजी चेनवंत दशावतार नाट्यमंदिर देवेंद्र नाईक यांचा आमचा नाट्यप्रयोग नेरूरला होता. त्या ठिकाणी सगळे काही कलाकार काही मालक लोक जमले आणि उद्यापासून बाबा धंदा आमचा बंद होणार आहे. कारण काय तर कोरोनाच्या महामारीमुळे. मग आपण काहीतरी त्याच्यासाठी शोध घेतला पाहिजे, काहीतरी धावपळ केली पाहिजे. म्हणून आम्ही 19 मार्च रोजी MIDC भवन येथे चालक मालक कलाकार सर्वजण जमलो आणि काहीतरी निवेदनं तयार केली. त्या ठिकाणी वैभव नाईक येणार होते पण वैभव नाईक आले नाही. याला कारण काहीतरी मालूमध्ये कोणतरी एक माहीत झाले व्यक्ती म्हणून ते देखील गेले. ते म्हणाले की तुम्ही मीटिंग घ्या, तुमच्यात काहीतरी ठरवा आणि तुम्ही त्या ठिकाणी निवेदनं तयार करा. आम्ही त्या ठिकाणी निवेदनं तयार केली. त्यावेळी चालक होते, मालक होते, कलाकार होते आणि आमचे काही असे हितचिंतक सुद्धा त्या ठिकाणी होते.
झालं निवेदन कुठे कुठे द्यायची हे दिवसही ठरला आणि अचानक आमच्या कानावर आलं ती निवेदनं पोचली. पण निवेदनं पोचवत असताना चालक पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. अनेक घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय. पाहूयात. जिंदाबाद 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 हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. मैनेजमेंट की तानाशाही नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी. किसने बढ़ाया बैंक का बिजनेस? हमने बढ़ाया बैंक का बिजनेस. किसने बढ़ाया बैंक का बिजनेस? हमने बढ़ाया बैंक का बिजनेस. कौन बढ़ाएगा बैंक का बिजनेस? हम बढ़ाएंगे बैंक का बिजनेस. कौन बढ़ाएगा बैंक का बिजनेस? हम बढ़ाएंगे बैंक का बिजनेस. जिंदाबाद जिंदाबाद यूनाइटेड फोरम जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद यूनाइटेड फोरम जिंदाबाद. नमस्कार. आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 27 सप्टेंबर या दिवशी देशभर संप पाळला जातो आहे. सगळे कर्मचारी संघटना एका झेंड्याखाली युनायटेड फोरम नावाच्या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत आणि सगळ्या कर्मचारी संघटना केवळ नोकर भरती व्हावी या एका विषयावरती एकजूट होऊन हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अधिकारी संघटनांनीही पाठिंबा दिलेला आहे. ज्या बँकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय मजदूर संघ प्रणित संघटना आहे, आयटक प्रणित संघटना आहे, त्या दोन्ही ऑफिसर्सच्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी या संपाच्या काळात कमीत कमी काम करावं आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करावा अशा प्रकारचं आवाहन त्यांच्या संघटनांनी सुद्धा केलेलं आहे. नोकर भरती हा कळीचा मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत. 7 सप्टेंबरपासून आमचं जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलनामध्ये पहिल्यांदा आम्ही व्यवस्थापनाला एक पत्र दिलं. ते पत्रक आपल्या माहितीसाठी प्रसिद्ध केलेलं आहे. 7 सप्टेंबरला आम्ही सगळ्यांनी हे जे बॅच आहेत ते बॅच लावून काम केलं. त्यानंतर आम्ही चेअरमन साहेबांना निवेदन पाठवलं. प्रत्येक शाखेतून मेलद्वारे निवेदन पाठवलं गेलं आणि त्या निवेदनानंतर आम्ही 15 सप्टेंबर रोजी प्रत्येक झोनल ऑफिससमोर निदर्शनं केली. त्याच्यानंतर 22 सप्टेंबर या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्राच्या हेड ऑफिस जे लोकमंगल पुणे इथं आहे तिथे आम्ही निदर्शनं केली. त्या निदर्शनानंतरसुद्धा मॅनेजमेंटला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आजचा संप करावा लागतो आहे. या संपाच्या पूर्वी श्रम आयुक्त मुंबईचे जे आहेत त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि त्या चर्चेच्या वेळीसुद्धा कामगार संघटनांची मागणीपत्र आम्ही सादर केल्यानंतर व्यवस्थापनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही. त्यांच्या आडमुठेपणामुळेच आजचा संप कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांवरती लादलेला आहे. आम्ही ग्राहकांची याबाबतीत माफी मागतो की केवळ आमच्या या संपामुळं आणि मॅनेजमेंटच्या आडमुठ्या धोरणामुळं त्यांची एक दिवसाची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु जर नोकर भरती झाली नाही तर ज्या ग्राहकांना एक दिवसाची गैरसोय आज सोसावी लागली त्यांना कायमस्वरूपी गैरसोयीमध्येच या बँकेत आपली सेवा घ्यावी लागेल आणि केवळ हे होऊ नये या एकाच उद्देशाने आम्ही हा संप करतो आहोत. बँकेमध्ये पुरेसे सफाई कर्मचारी नाही आहेत. बँकेमध्ये अधीनस्थ कर्मचारी ज्यांना शिपाई म्हणतात ते नाही आहेत. काउंटरवरची सेवा देण्यासाठी आमच्याकडे क्लार्कही नाही आहेत आणि बँकेचं धोरण असं आहे की डिजिटल माध्यमाचा वापर करा, मॅक्झिमम डिजिटल बँकिंग करा आणि जेणेकरून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना ATMचा रस्ता दाखवावा अशा प्रकारच्या आतून सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. पण आम्ही कर्मचारी म्हणून या ग्राहकांना सेवा द्यायला वचनबद्ध आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची आगळीक आमच्या हातून होणार नाही असा आमचा सगळ्या कर्मचाऱ्यांची एकजुटीचा निर्णय आहे. आम्ही कर्मचारी म्हणून बँकेच्या काउंटरवरती जे ग्राहक येतील त्या ग्राहकांना संपूर्ण सेवा द्यायला वचनबद्ध आहोत आणि केवळ या एकाच गोष्टीसाठी आजचा संप पुकारतो की जर आतमध्ये त्यांना सेवा देण्यापुरतं कर्मचारी वर्ग नसेल तर आम्ही त्यांना कशा प्रकारची सेवा देणार. कारण ही राष्ट्रीयकृत बँक आहे त्याच्यामुळं अतिसामान्य ग्राहकसुद्धा आमच्या शाखेत भेटी देतात आणि या ग्राहकांना जर सेवा द्यायची असेल तर डिजिटल माध्यम पुरेसं नाही आहे. बँकेतला काउंटरच तिथे आवश्यक आहे आणि त्यांनी जरी सांगितलं आम्हाला की या ग्राहकांना तुम्ही ATMमध्ये पाठवा, त्यांना नेट बँकिंग करू द्या, तरी ज्या लोकांना बँकेत येऊन सेवा हवी असेल त्यांना आम्ही सेवा नाकारणार नाही आहोत. आणि हा शब्द आम्ही कर्मचारी संघटना म्हणून आज आपल्याला देतो आहोत आणि आपण पत्रकार म्हणून जे आम्हाला सहकार्य केलं आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा
आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये सावंतवाडी येथील हॉटेल साई सुरभीला सन 2021 बेस्ट हॉटेल पुरस्कार, तर हिरलो येथील मामाचो गावाला बेस्ट ॲग्रो टुरिझम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पाहूयात. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सन 2010 पासून हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी पुरस्काराचं वितरण मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, प्राध्यापक हरिभाऊ भिसे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ज्ञानसिंधू शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन जिप अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 50,000 शिक्षक हे प्रशिक्षित केलेले आहेत रोटरी क्लबद्वारे. की आपल्याला माहिती आहे की आता कोरोनाचा कालावधी आहे आणि शिक्षण पद्धती पूर्णपणे थांबलेली आहे आणि नाविन्यपूर्ण असं आपल्याला आलं की ऑनलाईन शिक्षण पद्धती. आणि खरोखरच हा एक नवीन आपल्यासाठी सर्वांसाठीच नवीन आहे, कारण इथे जरी शिक्षक असले तरी ते पहिले पालक आहेत सर्वजण. त्यामुळे आतापर्यंत मुलं वर्गात येत होती आणि आपण फळ्यावर मुलांना शिकवत होतो. परंतु 2020मध्ये कोरोनाचा कालावधी आला आणि महामारीमुळे आपल्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा एकत्र येणं, फिरणं किंवा एकत्र येऊन मुलांना शाळेमध्ये येणं पूर्णपणे ठप्प झालं. आणि त्याच्यामुळे आपण मुलांना एक ऑनलाईन शिक्षण असं आपल्याला सर्वांनाच नवीनच होतं. ते मी सुद्धा पालक असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं की मुलं घरात राहून आता मोबाईलद्वारे मुलांना आपण शिक्षण देतो. ह्याच्या आधी असं नव्हतं. ज्यावेळी आपण मुलं शाळेत जात होती, 10 ते 5 मुलं वर्गात बसत होती आणि ते शिक्षण घेत होती. परंतु हा नाविन्यपूर्ण असं आपल्याकडे आलं की आतापर्यंत आपण मुलांना मोबाईलपासून लांब ठेवत होतो आणि त्याच मुलांना आता आपण हातात मोबाईल देऊन नवीन ॲपद्वारे आपण शिक्षण देत होतो. काही वेळा आपल्याही लक्षात येत नव्हतं की मुलांना कुठच्या पद्धतीने शिकवायचं. तोच गोंधळ शिक्षकांचा पण होतोय की एका मुलाला शिकवताना आपल्याला माहिती आहे की वर्गात आपण कसं शिकवतो. अगदी 100 मुलांना सुद्धा एक शिक्षक शिकवतात. परंतु ऑनलाईन पद्धतीमुळे मुलांना शिक्षण देताना खूप प्रॉब्लेम येतात आणि ऑनलाईन शिक्षणाचे सुद्धा मुलांवर एवढे दुष्परिणाम होतात की मुलं एका जागेवर बसून राहतात. मुलांना जरी क्युरी असली तरी मुलं विचारायला जात नाही, कारण मी कुठे सगळ्यांच्या समोर विचारू किंवा आणि काहीतरी न्यूनगंड असे मुलांच्या मनात निर्माण झालेले. पर्यायाने मुलं घरातून बाहेर पडायची बंद झाली. सगळं शिक्षण ठप्प झाल्यामुळे पूर्ण आपली व्यवस्थाच थांबल्यामुळे मुलांना आणि पर्याय नाही आहे. परंतु खरोखरच रोटरी क्लबचे मी अगदी मनापासून आभार मानते की त्यांनी हा एक धागा धरून आपल्या सर्व शिक्षकांना, जिल्ह्यातील शिक्षकांना ही पहिल्यांदा सुरुवात आहे, कुडाळमधनं सुरुवात केली आहे की शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने कसं शिकवायचं मुलांना आणि कोणत्या पद्धतीने शॉर्ट बट स्वीट म्हणजे अगदी थोडक्यात पण ते मुलांना उपयोगात यायला पाहिजे असं शिक्षण कसं मुलांपर्यंत पोहोचवायचं याचं त्यांनी खूप छान असा पायंडा म्हणजे भारतात सुरू केले. परंतु मी सर आपल्या मनापासून आभार मानते की याची सुरुवात आमच्या जिल्ह्यामध्ये कुडाळमधनं सुरुवात केली. पहिला अपडेट
पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कुणकेश्वर मध्ये रविवारी 17 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी भव्य मिरवणूकही काढण्यात आली. पाहूयात.
बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. चिप्पीचं उद्घाटन निमंत्रित लोकांमध्येच होणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. तर एकही अधिकारी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही, वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेचा इशारा. आणि विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली आता इथे थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.